तुमच्या गावातला पेट्रोल पंप काय म्हणतोय? पेट्रोल मिळतंय की नाही? तुमच्यातले किती जण आहेत जे बाहेर कुठल्या तरी कामाला निघालेत पण पेट्रोल मिळालं नाही म्हणून निम्म्यातून गाडी घरी आणून लावलीये? आजकाल लोकांना ऑक्सिजन जितका गरजेचा आहे तितकंच पेट्रोल आणि डिझेल सुद्धा गरजेचं झालंय. त्यामुळं पेट्रोलच्या किमती वाढत असताना पंपावर लांबच्या लांब रांगा लागतायत. त्याच्यातून पण पेट्रोल मिळेल की नाही याची खात्री नाहीये. पेट्रोल मिळत नाही म्हणून काही ठिकाणी तर लोकांनी तुफान राडा घालत पेट्रोल भरण्याच्या नंबरवरून फ्रीस्टाईल हाणामारी केलीये. ही परिस्थिती पाहून 10 तारखेला पंतप्रधानांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असं सांगितलं आणि त्यानंतर लोकांनी पंतप्रधानांचं आवाहन मात्र पेट्रोल डिझेल जपून साठवा असं ऐकलंय की काय अशी शंका येते. त्यात रोज नवीन नवीन बातम्या येत आहेत, इथं इतके पंप बंद, तिथं तितके पंप बंद. पण वास्तवात नक्की काय परिस्थिती आहे? देशातलं पेट्रोल संपणार आहे का? पेट्रोलच्या किमती अजून वाढणार आहेत का? हेच सगळं काही समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. पुढच्या काही मिनिटात तुम्हाला सगळी परिस्थिती समजावून सांगतो. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात आधी तुम्हाला सोप्या भाषेत अर्थशास्त्राचं गणित समजावून सांगतो. इंधन दरवाढ ही फक्त पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढण्यापुरती मर्यादित नसते. त्याचा इतर प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक व्यवहारावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतात. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची आणि सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे, ज्यामुळे भारतात सध्या पेट्रोलनं 100 ओलांडली आहे, डिझेलनं 90 तर सीएनजीनं 80 क्रॉस केलेत. आता याचा फटका तुम्हाला आणि मला कसा बसणार हे समजावतो. भारतात 65% अधिकची वाहतूक ही रस्ते मार्गाने होते. त्याला आपसूक पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी लागतं. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे प्रवास महागणार. प्रवास महागला की आपोआप दळणवळण खर्च वाढणार. त्यासोबतच डिझेलचा दर वाढला तर शेती मशागतीचा खर्च वाढतो, कारण ट्रॅक्टरद्वारे होणारी नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी डिझेलची आवश्यकता असते आणि डिझेल वाढला की आपोआप ट्रॅक्टरची खर्च वाढतो. यासोबतच शेतात पिकवलेला माल स्थानिक बाजारपेठेत किंवा मोठ्या शहरांमधील बाजार समित्यांपर्यंत नेण्यासाठी माल वाहतूक वाहनांचं भाडं वाढतं. इंधनाचे दर वाढल्यामुळे कंपन्या खत आणि कीटकनाशकांच्या उत्पादनावर व वितरणावर होणारा वाढता खर्च हा ग्राहकांवर टाकतात. वाढत्या खर्चामुळे शेतीमालाच्या उत्पादन खर्चात भर पडते. त्यामुळे अनेकदा बाजारात शेतीमाल जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याची किंमत वाढलेली असते, मात्र योग्य भाव मिळत नसल्यामुळे सोबतच इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. शेतमालाच्या किमती वाढल्या तरीही तुमचं उत्पन्न किंवा पगार त्या प्रमाणात लगेच वाढत नाही. त्यामुळे आपसूक तुमचं महिन्याचं बजेट कोलमडतं. त्यामुळे तुम्ही शेतकरी असला काय किंवा नसला काय तुमचं बजेट कोलमडणार एवढं नक्की. बरं, हे झालं शेतमालाबाबत. ज्यांना असं वाटतं की आम्ही शहरात राहतो, झोमॅटोवरून ऑर्डर करू, आम्ही स्विगीवरून ऑर्डर करू, त्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रायडरला पेट्रोल लागतं. वाढलेल्या पेट्रोलची किंमत रायडर त्याच्या खिशातून देत नाही किंवा हॉटेलवाला देत नाही. इथं त्याची किंमत तुमच्या बिलातून वसूल केली जाते. सोबत गॅसच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. व्यावसायिक गॅसनं 900 पार केलेले आहेत. त्याचाही फटका हा ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे. बरं, या किमती वाढल्या कशा? तर इराण अमेरिका युद्ध चालू झाल्यानंतर पेट्रोल डिझेल बाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण बहुतांशी तेल म्हणजे भारत जे तेल आयात करतो त्यातलं जवळपास 60% कच्चं तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतं. सामुद्रधुनी इराणनं बंद केली. परिणामी पेट्रोल डिझेलच्या साठ्यावर त्याचा परिणाम दिसू लागला. मात्र भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करत होतं. त्यामुळं आपल्याला त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलची कमी जाणवली नाही. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांपूर्वीपर्यंत कच्च्या तेलाची किंमत ही $72 प्रति बॅरल होती, जी हळूहळू वाढत गेली. सध्या ही किंमत $105च्या पुढे गेलेली आहे. बऱ्याच देशांनी त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती भविष्यात वाढवाव्या लागतील हे लक्षात घेत फार पूर्वीपासूनच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायला सुरुवात केली होती. भारतात मात्र त्यावेळी म्हणजे इराण युद्धाच्या वेळी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकारकडून स्थिर ठेवल्या गेल्या. मग आता सरकारनं किमती का वाढवल्या असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. याचं उत्तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या मते इराण आणि अमेरिका कॉन्फ्लिक्ट दरम्यान सरकारी तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे दररोज सुमारे 1000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत होतं. अलीकडं सरकारनं 3 रुपयाची प्रति लिटर मागं वाढ केली आहे. या वाढीमुळे या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
तिथंच परिस्थिती अद्यापही आव्हानात्मक आहे असंही त्यांनी सांगितलंय. पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांचं नुकसान जर संपूर्णपणे भरून काढायचं असेल तर प्रति लिटर दरामध्ये 15 ते 20 रुपयांची वाढ करावी लागेल. बरं, किमती वाढत असल्या तरी भारत रशियाकडून तेल घेत आहे. रशियात सगळं चालबेल आहे. मग पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेल जपून वापराचा सल्ला का दिलाय आणि पंपावर पेट्रोल डिझेल मिळत का नाहीये? तुर्तास यामागे दोन कारणं आहेत. अमेरिकेनं भारताला स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती की रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा तुमच्या देशातील मालावर टेरिफ लावलं जाईल. पण इराण युद्धानंतर परिस्थिती बघत अमेरिकेनं भारताला सूट दिली होती की इराण युद्ध चालू आहे, इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी अडवलेली आहे, त्यामुळे रशियाकडून भारत तेल खरेदी करू शकतो. ही मुदत 16 मे पर्यंत दिली होती, जी आता संपलेली आहे. त्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय, कारण अमेरिकेनं पुन्हा एकदा मुदत वाढवून द्यायला नकार दिलाय. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारत रशियाकडून जवळपास 40% तेल आयात करत होता. भारतानं सध्या इतर पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये भारताची जी इराण युद्धापूर्वीची तेलाची आयात होती त्यात काही बॅलरनं घट झालेली आहे. थोडक्यात अगोदर जर आपण पर दिवसाला 5 बॅलर तेल आयात करत असू तर आता परिस्थितीमुळे 4.5 बॅलर तेल आयात केलं जाते किंवा 4.5 बॅलर तेल भारताकडे पोहोचत आहे. मात्र आयात कमी झालेली असली तरी दैनंदिन देशांतर्गत मागणी ही अगोदर जितकी होती तितकीच आत्ताही राहिलेली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या आणि डिझेलच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. मग यावर उपाय काय, किंवा देशात पेट्रोल आणि डिझेलचा साठा किती आहे आणि रशिया नाही तर इतर कोणत्या देशाकडून भारत तेल आयात करणार? यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा म्हणाल्या की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू. आम्ही अमेरिकेच्या सूट देण्यापूर्वी देखील रशियाकडून तेल खरेदी करत होतो, सूट दिल्यानंतर देखील आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत होतो आणि भविष्यात देखील आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू. आमच्यासाठी देशहित महत्वाचं आहे. त्यासोबतच त्यांचं एक विधान जास्त महत्वाचं आहे. सुजाता शर्मा म्हणाल्या, भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे. तिथंच 11 मेच्या इकॉनॉमिक्स टाइमच्या वृत्तानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या IGOMच्या बैठकीत भारताकडे 60 दिवसांच्या कच्च्या तेलांचा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायूचा आणि 45 दिवसांचा LPGचा रोलिंगचा स्टॉक आहे. त्यासोबतच आणखीन एक शक्यता आहे. जर आयात रेशो असाच घसरत राहिला, कच्च्या तेलाचा काही साठा रिझर्व्ह म्हणून ठेवला जातो. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून ही परिस्थिती अशीच राहिली तर आयातीतून आलेल्या सगळ्या तेलावर एकदम प्रक्रिया केली जाणार नाही, तर उत्पादित शुद्ध तेलाची मात्रा घटवून राखीव साठ्यात काही तेल आणखीन वाढवून ठेवलं जाईल. सोबतच या परिस्थितीत जर इंधन दरवाढ आवाक्यात ठेवायची असेल तर सरकारसमोर सध्या इंधनावरील कर कमी करणं किंवा सबसिडी देणं हा एक मार्ग असू शकतो. पण त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण येईल. दुसरा पर्याय म्हणजे सरकारी तेल कंपन्यांना काही काळ तोटा सहन करण्यास सांगितलं जाईल. मात्र त्यामुळे कंपन्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. इंधनाची किंमत वाढण्यामागे आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे अमेरिकन डॉलरची किंमत वाढणे. याचा थेट अर्थ भारतीय रुपयांचं अवमूल्यन होत आहे. भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चं तेल आणि अनेक जीवनावश्यक वस्तू आयात करतो. त्यामुळे डॉलर महागल्यानं आयात बिल वाढतंय, ज्यामुळे देशात महागाई वाढते आणि अर्थव्यवस्थेवर मोठा ताण होतो. भारतीय रुपयांचं इतकं अवमूल्यन झालेलं आहे की सध्या प्रति डॉलर 96 रुपयाच्या आसपास भारतीय रुपयांची किंमत गेलेली आहे, जी मोठी धोक्याची घंटा आहे. तुर्तास तुमची इंधन दरवाढीवर काय प्रतिक्रिया आहे? सरकारनं काय निर्णय घेणं तुम्हाला अपेक्षित आहे? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.